बघा योगेश आणि संदीप अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू बघा टप्पा पडला आणि हातभर वळून घेतोय, परंतु पंच आम्हाला सांगतात का हा चेंडू असणार वाईट. हा देखील चेंडू सुरेख चेंडू होता, परंतु नरेंद्र यांच्या माध्यमातून चूक होते. परिणामी सर्व एकदा संघाच्या धावसंख्येमध्ये जोडली जाते. धावफलक 1 पुढे होते. बिनबाद 2. नेक्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू सुरेख चेंडू. कोणतीच धाद पंचांकडे स्वीकारली जात नाही, कारण पंच देखील तिथे आहेत. दक्ष पंच आमचे चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. संजयच्या माध्यमातून 1 वाईट वगळता. यावेळेस देखील ऑफ स्टेट करण्याचा प्रयत्न, परंतु परिणाम स्वरूपी डॉट चेंडूची सांगता येते पुन्हा एकदा. दोन्ही लेफ्ट हँडेड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. वाऱ्याचा जर विचार केला, वाऱ्याचा वेग ज्या दिशेने त्याच दिशेने लेफ्ट हँडेड फलंदाज पुढे पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. सलगचे 3 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त वाईड आणि बाईटची 1 धाव धरली तर 2च धावा आतापर्यंत झालेल्या आहेत 4 चेंडूंमध्ये. यावेळेस वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बघा वाईट चेंडू. यावेळेस देखील आता मात्र रडार मध्ये चेंडू आला आणि चेंडू चालला होता सरळ वांगलेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला षटकार. बघा शेवटचा चेंडू शिल्लक असणारे संजय यांचा 9 धावा खर्च केला त्या षटकामध्ये आणि 3 निर्धाव चेंडू देखील हाताळलात. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू 9 धावा षटकाराला आला होतो म्हणजे तो संदीपच्या बॅटमधून. हा देखील चेंडू लेफ्ट हँडेड मुकेश आहेत तिथे चेंडू खाली. एकाच धावावरती समाधान मानावं लागणार आहे आणि अशा प्रकारे रनआउटची संधी. हो निर्णय आतापर्यंत पेंडिंग आहे. पण आमच्या निर्णय करायचा नॉट आउट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतो 11 वरती. आता मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतो मंगेश आलेले आहेत. मंगेश निर्मले. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज मंगेश. पहिला चेंडू अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. नवीन थोडंसं आपल्याला फंबल पाहायला मिळतात. वाईटच्या स्वरूपात 1 धावसंख्येत भर पडते. 12 धावा धावफलकात पाहायला मिळतात. एकही गडी बाद झाला नाही आतापर्यंत. नेक्स्ट बॉल मंगेश
तो योगेश हा चेंडू 13 धावा आपल्याला दाफलकर पाहायला मिळतात. सुरेख चेंडू यावेळेस मात्र ब्लॉक आउटचा चेंडू होता. याचा कोणतंच उत्तर नव्हतं ते म्हणजेच योगेशकडे. हो यावेळेस हेलिकॉप्टर ड्राईव्ह योगेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकापेक्षा अधिक काही नाही. धावसंख्या 1 पुढे. 2 चेंडू फेकलेत मंगेशने आतापर्यंत आणि तब्बल 4 धावा खर्च केल्यात. 3 ओके 2 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस देखील सुरेख चेंडू 14 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस होता हाफ ट्रॅकर हा पण पूल केला. फायनलच्या दिशेने ढकलून दिला चेंडूला. 1 बाउंस वर देण्यात आलेला हा चौकार. अठरा धावा दाखल करते पाहायला मिळतात आपल्याला. फुल टॉस होता परंतु बॉडी पासून दूर हाताळलेत मंगेशने सगळे चेंडू. शेवटचा चेंडू मंगेशच्या षटकातील. इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत मंगेशने हाताळले. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा खर्च करतो मंगेश. ओव्हरपिच होता परंतु पंच आम्हाला इशारा करतात का हा चेंडू असणारे स्क्वेअर दिशाहीन चेंडू वाईट चेंडू. 20 धावा धावफलकावरती. मंगेश टू योगेश. यावेळेस देखील मारण्याचा प्रयत्न केला परंतु फिंगर रोल्स केले होते. गतीमध्ये मिश्रण केलं होतं. सुरेख चेंडू हाताळला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकात आपण पाहतो प्राचार्य केलं तर म्हणजे मुकेश यांना. पाहूया मुकेश कशा प्रकारची गोलंदाजी करतात कारण सातत्याने या खेळपट्टीवर मुकेश सकाळी जेव्हा जेव्हा सामने होतात 12 ते 15 षटकांचे त्यावेळेस मुकेश आपल्याला खेळपट्टीवर खेळताना दिसतात. राईट आर्म ऑफ द विकेट टाकण्यासाठी सज्ज मुकेश. पहिला चेंडू मुकेशचा. हो खोलात टाकला होता. सुरेख पद्धतीचा चेंडू होता. कोणतंच उत्तर नव्हतं या चेंडूचं. फलंदाज संदीपकडे. यावेळेस देखील लॉफ्टेड हिट गॅप शॉट सिलेक्शन सुरेख आहे आणि चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर. पुन्हा एकदा आलेला संदीपच्या बॅटमधून हा चौकार. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल उंचावरून मारलेला आहे. झेल उडाला. पाहूया जजमेंट कशा प्रकारचा असेल. सुरेख झेल टिपलेला. खूपच कठीण झेल होता आणि कठीण झेल सोपा करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गडी बाद होतोय. संदीप बॅक टू द डगआउट.
बघा आता संदीप आणि संदीप मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संदीप कशा प्रकारची कामगिरी करतात मैदानात. एक संदीप बाद झाल्यानंतर पाहूया दुसरा संदीप त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलेला आहे. चौकाराचं क्विक रिप्लाय देत असताना पाहायला मिळाला मुकेश. आपल्याला एक चौकार मारला मुकेशच्या विरोधात. त्यानंतर मुकेशने संदीपला बाद केला. आता 3 चेंडू कशा प्रकारे हाताळतो पाहूया मुकेश. सुरेख गोलंदाजी मुकेशची. संदीप ओ नो लॉक स्ट्रोक. त्याचे क्षेत्ररक्षक तिथे पंकज आहेत. पंकज यांचा आपल्याला चुकीचं जजमेंट पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा चौकार आलेला आहे. काय स्ट्रोक खेळ आपण पाहतो आपल्या रिप्ले स्क्रीनवर. सुरेख चेंडू येऊन दिला. पायवरचा चेंडू होता. फक्त आणि फक्त ग्लान्स केला. मनगटी व ताकदीचा योग्य वापर केला गेला संदीपच्या माध्यमातून आणि धावफलक जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. पुढील चेंडू घेऊन येतात मुकेश. आता मात्र साईड चेंज केले. राईट आर्म ओव्हर द विकेट वरून राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी आलेत. हाफ ट्रॅकर होता. सुरेख चेंडू हाताळलाय. शेवटचा चेंडू मुकेशचा. हो आता मात्र दिशेपासून थोडेसे भरकडलेत आणि वाईट चेंडूची सांगता होते. सुरेख यष्टीरक्षण तिथं पण पाहायला मिळतात. नरेंद्र होते. 29 धावा. शेवटच्या तिसऱ्या चेंडूतील आपण पाहतो. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. हो यावेळेस देखील दिशेपासून भरकटतात मुकेश. फुलटा चेंडू आणि मुकेशला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला हा षटकार. संदीपने आल्या आपल्या नावाची छाप सोडली मैदानामध्ये. धावफलक जाऊन पोहोचले ते सर्व 36 या आकड्यावरती. आता स्लॉग ओव्हरचं निर्णायक षटक कोण हाताळतो आपण पाहूया. बघा गोलंदाजाचं नाव काय वाचा प्लीज जरा. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय हरेशला. नेक्स्ट गोलंदाज हरेश राऊंड द विकेट. हा चेंडू पहिलाच आल्या पुन्हा एकदा षटकार. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिली होती 3 षटकांपर्यंत. पण शेवटच्या चेंडूवर मुकेशने देखील षटकार खाल्ला. त्यानंतर षटकारांचा मला वाटतं एक सिरियल तयार झालेला आहे. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता आणि हा देखील चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. अठ्ठेचाळीस धावा आपण पाहतो धावफलकावरती. दोन चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. हा चेंडू होता. क्षेत्ररक्षण तिथे सुरू होतोय. दुसरीचा प्रयत्न आणि अशा प्रकारे
विकेट सॅक्रिफाईस करावं लागते संदीपला. धावसंख्या 50 वरती आपल्याला पाहायला मिळते. 9+1. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅट्समन बाला येतात. बघा संदीपने देखील चांगली कामगिरी केली होती. एक चौकार एक षटकार जरूर आपण त्याच्या बॅटमधून पाहिला होता. परंतु आता पाहू शकता फ्रेडचा चेंडू कशा प्रकारे खेळून काढतात योगेश. आणि हा चेंडू देखील सीमा रेषेच्या बाहेर. पंच काय असणार आहे? षटकार. बघा 3 षटकार आतापर्यंत खर्च झालेले आहेत या चेंडूमध्ये. छप्पन्न धावा आपण पाहू शकता धावफलकावरती आलेले आहेत आतापर्यंत. हा देखील चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 62. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 26 धावा खर्च केल्यात हरेशने. शेवटचे 2 निर्णायक चेंडू कशा प्रकारे हाताळतो पाहूया हरेश. फुल टच चेंडू. हा देखील स्टेट डाऊन द ग्राउंड. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार पाहायला मिळतो. हा चेंडू देखील सुरेख होता परंतु यावेळेस चौकार पाहायला मिळतो. बहात्तर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि 73 धावांचं एक महागडं आव्हान ठेवलेलं ते म्हणजेच नरो 11 या संघासमोर.
चला फलंदाजीसाठी आपण पाहतो नरू आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतं वसार संघाकडून खेळत असताना हा चेंडू सुरेख होता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो बाला याला. बाला पाहतो आपण गोलंदाजीसाठी. निर्धाव चेंडू फेकलाय पहिलाच. यावेळेस देखील सुरेख चेंडू परंतु पंच बघा पंच नॉनस्टॉपचं फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. जगदीश. हा देखील चेंडू. हा चेंडू सुरेख सुरेख पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते आपल्याला. हो 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 थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते. नरेंद्र कोणते चूक करत नाही. दुसरी धाव पापणी लवते डोळ्याचे तेवढा लवकर क्विक घेतली. धावसंख्येचा श्रीगणेश होते 2 3 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बाला. हा चेंडू पुन्हा एकदा पॉवर हिटिंग पाहायला मिळते नरूच्या माध्यमातून. चेंडू चालला फाईन लेगला. क्षेत्ररक्षक फील्ड करतील तोपर्यंत सुरेख पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी यावेळेस देखील बीट केलं जातं नरूला. सुरेख सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांचा हातून पर्यंत निर्णय प्रलंबित आहे. पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या पूर्ण केलाय. पंच फेअर डिलिव्हरी असणार ना. पंच फेअर डिलिव्हरी असणार ना. स्कोर आपण पाहू शकतो. दाफलकर आपल्याला पाहायला मिळतात 7 धावा. खोला टाकलेला नरूकडे कोणतं उत्तर नव्हतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो तब्बल 7च धावा दाफलकर ते पाहायला मिळतात. पहिला चेंडू यावेळेस देखील फक्त आणि फक्त बॅट स्विंग केले जाते. निर्धाव चेंडू. अरविंद यांनी देखील निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात केलेली आहे. पवित्र होता परंतु चेंडू लागलाय कुठे चाललाय कुठे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. बघा सामना जिंकत असेल तर एका दोरीने काही होणार नाही. आपल्याला षटकाराने चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. झेल उडालेला आहे. मोठा मासा करावा लागतोय. नरू बॅक टू द पवेलियन.
नेक्स्ट फलंदाज पाहतोय आपण प्रशांत आलेले आहेत. स्वामी स्पोर्ट्सचे ओनर आपल्याला पाहायला मिळतात. बदलापूरला बिलॉंग करतात. यावेळेस देखील प्रशांत मारण्याचा प्रयत्न करतात परंतु बीट केले जाते प्रशांतला देखील. 4 चेंडू फेकलेत आणि एकच धाव खर्च केले अरविंदने. अरविंदची गोलंदाजी वाढली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पुढील चेंडू अरविंदचा फेस करतील प्रशांत. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र ऑफ ब्रेक. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता अरविंदकडे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. धावफलकावर आपण पाहतो धावा आतापर्यंत. फुलटॉस होता. एकच धाव आणि स्ट्राईक मात्र आता प्रशांतकडे. ओव्हर समाप्त. बघा गोलंदाजाचं नाव काय वाजव प्लीज. नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. वैभव आलेले आहेत. चला शेलूमाता बॉल संघाचे करण्यात आल्याचे समालोचन कक्षाचे जोडण्याचे आपण प्लीज. शेलूमाता बॉल. हा चेंडू सुरेख होता परंतु पटकन आम्हाला इशारा करतात का वाईट चेंडू असणार हा. आता मात्र 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. वैभवचा पुढील चेंडू ओव्हर पिच होता. काहीसा चेंडू समजला नाही प्रशांतला. पुन्हा एकदा प्रशांतच्या बॅटमध्ये निर्धाव चेंडू खेळत काढत असताना यावेळेस लॉफ्टेड इट स्टेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव घेतली जाणार आहे. पुढील चेंडू अरविंदचा. वैभवचा चांगली गोलंदाजी करते आतापर्यंत वैभव देखील. अरविंदच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच प्रकारची गोलंदाजी होताना आता मात्र हा पंप पूर केलेला आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. फाईन लेगच्या दिशेने आलेला हा षटकार. ओके फ्लोर आहे का. जगदीशाच्या बॅटवरून पहिला इनिंगचा चौकार आलेला आहे आतापर्यंत. हा चेंडू पुढे टाकलेला. जगदीशाने चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या वेगाने पुढे सरसावते 20 या. हॅलो पुढील चेंडू चांगल्याच पद्धतीचा चेंडू होता. जगदीश वाईड प्लस 15
हो हो हो, चांगला चेंडू होता परंतु तिथे पंजा खोललेला आहे. धावफलक आपण पाहतोय 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 28. पाहायला मिळतात 28 धावा. हा चेंडू खोलात टाकला होता. स्टेट डाऊन द ग्राउंड आलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक बाला आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते बालाच्या माध्यमातून. 2 धावा घेण्यापासून चुकत नाही. धावफलक आपल्याला पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असणार होता म्हणजेच वैभवच्या षटकातील. हो, यावेळेस वाईट चेंडू फिंगर रोल्स केले होते परंतु अतिरिक्त धावसंख्येत भर पडते आणि 31 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असणारे तिसऱ्या षटकातील वैभव. राऊंड द विकेट. चांगला चेंडू हाताळलेला. रनआउटची संधी होती आणि अशा प्रकारे गडी बाद करतोय नितेश मेजर यांचा इशारा. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात जगदीश बॅक टू द डगआउट. 32 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफल करते. आता मात्र प्रशांतने आपला बॅटचा फेस ओपन केला आहे. प्रशांतच्या बॅट मधून आलेला षटकार पाहायला मिळतोय. सचिनवर आक्रमण केलं जात आहे. 38 धावा आपल्याला धावफल करते पाहायला मिळतात. हा चेंडू देखील स्टेट डाऊन द ग्राउंड चौकार आलेला आहे परंतु आता मात्र या चौकार आणि षटकारांना फारसे महत्त्व आपण पाहू शकतो उरलेलं नाही कारण आता देखील सामना जिंकायचा असेल तर 4 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे. गौरव प्लीज इकडे आज. हा चेंडू शॉर्ट टर्म लेंथचा चेंडू होता अवे फ्रॉम द बॉडी टाकलेला. हा चेंडू होतो निर्धाव. हा चेंडू सेन्सिबल प्ले. खूप कौतुक. आपण आलात स्पर्धेमध्ये शोभा वाढवलेत. आयोजकांच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत. चला शेलूमाता बॉल आणि RCC डोंबिवली कर्णधार याचं जरा लवकरात लवकर प्लीज.
चला शेलुबा तव्वाल संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि RCC डोंबिवली आपले देखील कर्णधार यायचे. मी सिद्धार्थ भाऊ कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे प्लीज.